परमपवित्र संस्काराला, परमपवित्र संस्काराला, परमपवित्र संस्काराला हालेलुया, हालेलुया. आपण दोन्ही हात वर करत जिवंत परमेश्वराजवळ आपल्या आयुष्यातील गेल्या जीवनात पूर्णपणे समर्पण करू. गेल्या माझ्या जीवनाचा ताबा माझ्या परमेश्वराच्या हातामध्ये राहू दे. परमेश्वराला न आवडणारा अनेक मार्ग आहे. त्यातील कोणत्याही मार्गाने आपण चाललो तर परमेश्वराला ती गोष्ट पटत नाही. परमेश्वराला न पटणाऱ्या कामामध्ये आपण गुंतलो तर आपण टिकणार नाही. आपण देवाला धन्यवाद देऊ. प्रभू, तू माझा आठवण काढली. माझे स्मरण तुझ्या ध्यानात आणावे. येशू, मी तुला सोडून, तुझे विचार सोडून भरपूर काय काय करायला घेतले. आज मी कंगाल झालो आहे. येशू, परत एकदा मला उभा कर. मी जिथे कुठे कोसळलेला आहे तिकडे परत एकदा मी उभा राहू. आयुष्यामध्ये अनेक दिवस धन्यवाद द्यायला मी विसरलो गेलो. आज मी तू दिलेल्या या संधीमध्ये तुला तुझा आभार मानतो. माता मरियाला आपण सांगूया, आम्ही तुझे शरण येतो, आम्हाला येशूकडे घेऊन जा. आवे मरिया शरणामी येतो, 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 शरणामी येतो, आवे मरिया. हालेलुया, शरणामी येतो, 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 शरणामी येतो, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. परम पवित्र संस्काराला हालेलुया, हालेलुया. जसे पाठीमागे मध्ये बसलेली ही जी मुलगी आहे, तिच्या अंगाला जे टी शर्ट आहे त्याला जे पट्टी आहे तसा प्रकारे अजून थोडा लालसर
रीतीने पट्टी असलेल्या टी शर्ट घातलेले कोणीकडे आहेत का? असे कोण आहे का इकडे? हिच्या अंगावर जसे कपडे आहेत असे कोण आहे? हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. अशा पट्टी असलेल्या टी शर्ट घातलेल्या एका पुरुषाला प्रभू वेगवेगळ्या प्रकारचा आशीर्वाद देत आहे. एखाद्या वेळी YouTube मध्ये देवाचा वचन ऐकण्यासाठी देवाने ठरवून ठेवलेले कोणतरी असेल. हालेलुया, त्या व्यक्तीच्या पायाला जे कमजोरी आहे ते कमजोरी प्रभू दूर करून देत आहे, पायाला ताकद पुरवत आहे. हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, धन्यवाद येशू. तुमच्यामध्ये अनेक लोकांच्या पायाच्या संबंधातील कमजोरीमध्ये प्रभू कार्य करत आहे. तुमच्यामध्ये कोणाला तरी फिट्स आल्यासारखा होत असेल तर, चक्कर येत आहे, फिट्स आल्यासारखा होत आहे, कधीतरी बेशुद्ध पडत आहे, अशा प्रकारच्या परिस्थिती गोष्ट असलेल्या कोण असेल तर पवित्र आत्मा त्यांना स्पर्श करत आहे. असे कोणतरी आहे जे कधीतरी खाली पडल्यासारखा होते, त्यांना कोणतरी धक्का दिल्यासारखा खाली पडत आहे. कुठून बाजूला बघताना तिकडे कोणी धक्का देणारा कोणी नाही. प्रेज द लॉर्ड. अशा अनुभवातून वर जाणारे काही लोक आपल्यामध्ये आहेत. पवित्र आत्मा त्यातील अनेक लोकांना स्पर्श करत आहे. ज्या समस्यातून तुम्ही जात आहे त्यातून तुम्हाला बाहेर काढत आहे. हालेलुया. कोणाला तरी आपण अंघोळ करताना तिथे आपला हात पोचत नाही, अशा भागामध्ये पाठीवरती थोडा त्वचेच्या संबंधातून काहीतरी आजारपणा त्रास आहे, त्या व्यक्तीला पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. माझ्या समोर इथे बसलेली एक मम्मी आहे. त्या मम्मी काही प्रश्न देवाला विचारत बसलेला आहे, कधी हे सर्व ठीक होईल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पवित्र आत्मा त्या मम्मीला समजावून देत आहे, तू चिंता नको करू, मी ऑलरेडी व्यवस्था करून ठेवलेला आहे. त्या मम्मीला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मम्मीला मुलाविषयी काही चिंता नाही, मुलीविषयी मम्मीला चिंता पडलेला आहे. मम्मीला येशू सांगत आहे, तुझ्या मुलापेक्षा जी मुलगी पवित्र जीवन जगणारी आहे, माझ्या समोर वागणारी आहे, मी तिला सांभाळेन. हालेलुया. पायाला सुजन येत आहे असे कोणाला तरी प्रभू स्पर्श करत आहे. पायाच्या वेगवेगळ्या भागामध्ये बारीक सारीक जखम वर होत आहे असे कोणाला तरी प्रभू स्पर्श करत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. माझं नाव सँड्रा राजेश कुंगा, मी राहणार उत्तर वाटेबंदर. शनिवारी जी आराधना प्रार्थना झाली, संध्याकाळी त्या प्रार्थनेमध्ये फादर बेंनीने संदेश दिला, एका बाईच्या शरीरातून काहीतरी जड असं निघून बाहेर पडलं आहे आणि तिच्या दोन्ही मुलांना परमेश्वर आशीर्वाद देत आहे. ती साक्ष माझ्यासाठी होती. माझ्या हृदयातून एवढं जड असं भक्कम असं बाहेर पडलं, माझ्या मनातून ती भीती निघाली आणि मी रिलॅक्स झाली. आणि मला तेवढ्यात मला सांगायला मी आली नाही. मला येशूची आता कृपा लागली आणि मी साक्षासाठी उभी आहे. फादर बेंनीचे मी आभार मानते
प्रभू येशूचे मी आभार मानते, अमलाईचे आभार मानते, कारण मी माझी मुली भविष्यामध्ये जॉईन आहे. तिच्यासाठी मी वारंवार प्रार्थना करतो. ती आहे प्रभू येशू ख्रिस्ता, तू तिला तुझी सेविका बनण्यास स्वीकार कर. तुझा पवित्र आत्मा तिच्यावर पाठव आणि खरोखर येशू ख्रिस्ताने हा चमत्कार माझ्या मुलीच्या बाबतीमध्ये घडविला. माझ्या मुलीचं नाव आहे आकांक्षा आणि तिच्यावर खरोखर पवित्र आत्म्याचा वर्षाव प्रभू येशूने फादर बेंडीला संदेश दिला की प्रभू येशू तिची सेविका म्हणून स्वीकार करत आहे. म्हणून येशूला धन्यवाद देते, त्याच्या सुंदर नामाचा जय जयकार करते. त्याचप्रमाणे माझी दुसरी साक्ष आहे, गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये मला खूप किडनीच्या जागेमध्ये पेन होत होतं. माझ्या किडनीमध्ये खूप खराब होता 4 MLचा आणि मी सोनोग्राफी केली तेव्हा डॉक्टरांनी तुझं सांगितलं की तुझ्या लिव्हरामध्ये पण थोडा प्रॉब्लेम आहे, लिव्हराला सूज आलेले आहे. मी घाबरली, मी तशीच आली घरी. मला डॉक्टर माझे भेटले नाही म्हणून मी आली आणि तशीच बसून मी आवे मरियाकडे प्रार्थना केली. माझे सर्व रिपोर्ट मी आवे मरियाच्या कॅलेंडरच्या समोर ठेवले आणि मरिया मातेला मी विनंती केली, हे आवे मरिया, माझे रिपोर्ट तुझ्या चरणापाशी अर्पण केलेले आहे. माझे सर्व रिपोर्ट तुझ्या इच्छेने तुझ्या पुत्रापाशी विनंती करून ते नॉर्मल कर. आणि मी 8 दिवस सतत आवे मरियाची रोजरी केली, प्रार्थना केली आणि मी 8 दिवसानंतर चेकअपसाठी गेली. तेव्हा माझ्या जीवनामध्ये खरोखर मोठा चमत्कार घडला. डॉक्टरांनी मला सांगितलं की तुझा सर्व रिपोर्ट नॉर्मल आहे, मुतखड आहे, ते पण तो पडणार आहे, तुला ऑपरेशनची गरज राहील. म्हणून मी देवाला धन्यवाद देते, आवे मरियाला धन्यवाद देते, अमलाईला धन्यवाद देते. त्याचप्रमाणे माझ्या मुलाची गेल्या वर्ष परीक्षा होती. माझा मुलगा बाहेर असतो, 1 वर्षाच्या कोर्ससाठी गेलेला होता. मी सिस्टर सारिकांना वारंवार सांगायचे माझ्या मुलासाठी प्रार्थना करा. फादर बेंडीला मी सांगितलं माझ्या मुलासाठी प्रार्थना करा आणि खरोखर फादर बेंडीच्या आणि सर्व सिस्टरांच्या मध्यस्थीने माझ्या मुलाला परीक्षेमध्ये यश मिळालं. तिथे याला मास्टर डिग्री मिळाली आणि एक चांगली नोकरी पण मिळाली आहे. म्हणून मी देवाचे, अमलाईचे आणि फादर बेंडी आणि सर्व सिस्टर त्यांचे मी खरोखर मनापासून आभार मानते, देवाला धन्यवाद देते, देवाच्या सुंदर नामाचा जय जयकार करते. प्रेज द लॉर्ड, हालेलुया हालेलुया. कोणाच्या तरी घर बांधायला खूप प्रयत्न करत आहे, होता होता काम मिळून जात आहे. हालेलुया. त्या कुटुंबाला बांधकाम पूर्ण करण्यासाठी येशू कृपा पुरवत आहे. श्वास घ्यायला खूप त्रास होत आहे अधूनमधून, असे कोणाला तरी प्रभूचा स्पर्श करत आहे. कोणतरी एक व्यक्ती मला जय मिळणार की नाही असे प्रश्न पडलेला आहे. देवासमोर या प्रश्न टाकत बसलेला आहे. प्रभू त्या व्यक्तीला सांगत आहे, तू जयाकडे पराजयाकडे न बघता माझ्या बरोबर माझा देव आहे असे बोलायला शिक. हालेलुया हालेलुया. आता आपण साक्रमंतातील येशूच्या आशीर्वादासाठी हात जोडूया, तयारी करूया. आशीर्वादाविषयी बोलता बोलता येशूचे पवित्र हृदय, पेटलेले येशूच्या पवित्र हृदय तुझ्या समोर पोहोचलेलं आहे. येशू साक्रमंतातील येशू म्हणजे आबा विद्याचा प्रभू येशूचा प्रेम आहे. साक्रमंतातील येशू पेटलेले हृदय आहे, पेटलेले अग्नी आहे, प्रीती मात्र आहे. हालेलुया. तुमच्यामध्ये कोणतरी एक व्यक्ती, एक निर्धन, एक गरीब कुटुंबातील एका तरुण मुलासाठी खूप प्रार्थना करत आहे. तुमची प्रार्थना परमेश्वर ऐकत आहे आणि त्या गरीब मुलाला तुमच्या प्रार्थनाद्वारे पवित्र आत्मा आशीर्वाद देत आहे. प्रभू बरोबर असो आणि सर्वशक्तिमान परमेश्वर पितानी, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद
देवो आमेन.